जय श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. भक्तांनो नमस्कार. तुमच्या प्रेमासाठी आणि अमाप पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. मागच्या व्हिडिओला तुम्ही दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. आजचा विषय कर्ज का वाढतं, स्वप्नातून मिळणारे संकेत. कधी कधी मेहनत असूनही पैसा टिकत नाही. कर्ज फिट होण्याआधी नवीन कर्ज उभं राहतं. यामागचं कारण नेहमी बाहेर नसतं. कधी कधी उत्तर आपल्याला स्वप्नातून मिळतं. संकेत 1. स्वप्नात पैसे हरवलेले दिसणं. हा संकेत सांगतो आर्थिक गळती सुरू आहे. संकेत 2. स्वप्नात घर तुटलेलं किंवा भिंती पडताना दिसणं. आर्थिक स्थैर्य डळमळीत असल्याचं चिन्ह. संकेत 3. स्वप्नात धावतोय पण पुढे जात नाही. मेहनत आहे पण दिशा चुकलेली आहे. संकेत 4. स्वप्नात मळलेलं पाणी किंवा पाण्यात बुडणं. ताण, भीती आणि चिंता निर्णयांवर परिणाम करतायत. संकेत 5. स्वप्नात कोणी पैसे मागताय किंवा उधारी आठवण करून देताय. कर्जाचा भार मनावर बसलेला आहे. हे स्वप्न घाबरवण्यासाठी नाहीत, हे इशारे आहेत. थांबा, विचार करा आणि दिशा बदला. लहानसे उपाय. झोपण्याआधी श्री स्वामी समर्थ नामस्मरण. शुक्रवारी माता लक्ष्मीला दिवा. अनावश्यक खर्च टाळा. आणि सर्वात महत्त्वाचं, धीर ठेवा. कर्ज ही शिक्षा नाही, ती एक शिकवण आहे. देव आधी संकेत देतात, मगच परिस्थिती बदलतात. जर तुम्हाला यापैकी कोणतंही स्वप्न पडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश 2 गरजू लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. पुढचा भाग येतोय. मेहनत असूनही पैसा का मिळत नाही? तुमच्या प्रेमासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.